हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आज ना मस्त रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी माझ्या चॅनलवर कधीच अपलोड झालेली नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चहा मसाला शेअर करणार आहे. चहा करताना त्यात मस्त आलं, पाती चहा, लवंग वगैरे घातली की चव मस्त लागते. तसेच चहा मसालाही मिळतो. विकत आणण्याऐवजी घरच्या घरी बनवलेला चहा मसाला ताजा, शुद्ध आणि आपल्या आवडीनुसार तयार करता येतो. पावसाळा आणि हिवाळ्यात तर मसाला चहाची मजाच काही वेगळी असते. वेलची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी यांसारख्या मसाल्यांमुळे चहाची चव तर वाढतेच, त्यातील अनेक आरोग्यदायी गुणधर्मही शरीराला मिळतात. चहा मसाला तयार करण्यासाठी 15 ते 20 हिरव्या वेलच्या घ्यायच्या, 10 ते 12 लवंगा, 8 ते 10 काळी मिरी, 2 इंच दालचिनीचा तुकडा आणि सुंठ पावडर, त्यानंतर 1 चमचा बडीशेप घ्यायची. हे सर्व पदार्थ मंद आचेवर 1-2 मिनिटं हलकेसे भाजून घ्यायचे. यामुळे त्याचा सुगंध आणखीन खुलतो. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड करून हवा बंद डब्यात साठवून ठेवा. चहा बनवताना 1 कप चहासाठी चतुर्थांश चमचा जो असतो तो मसाला पुरेसा असतो. थोडासा मसाला ॲड करायचा, चहाची चव एकदम टेस्टी लागते. चहा मसाल्यातील प्रत्येक घटकाची स्वतःची खास चव आणि उपयोग असतो. वेलचीमुळे चहाला गोडसर आणि सुगंध स्वाद मिळतो. त्यानंतर दालचिनीमुळे उबदारपणा आणि किंचित गोडसर चव येते. लवंग चहाला तीक्ष्ण स्वाद देते, तर काळी मिरी शरीराला ऊब देण्यास मदत करते. सुंठ घातल्यामुळे चहाला वेगळी चव मिळते आणि घशासाठी ते उपयुक्त मानलं जातं. काही जण त्यात बडीशेप, जायफळ किंवा थोडंसं आलं पावडरही घालतात. त्यामुळे मसाल्याचा स्वाद जो आहे तो अधिक समृद्ध होतो. मसाला चहातील वेलची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि तोंडाला ताजेपणा देते. लवंग आणि काळी मिरीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात. दालचिनीमुळे सर्दी, खोकला किंवा घशातील खवखव यामध्ये आराम मिळण्यास मदत होऊ शकते. ताजेतवाने वाटण्यासाठी ही मसाला चहा अनेकांना आवडते. योग्य प्रमाणात घेतल्यास तो पचनक्रिया सुधारण्यास सुद्धा मदत करतं. मात्र अतिप्रमाणात चहा पिणे टाळावे. मसाले जास्त भाजू नये, अन्यथा त्यांचा नैसर्गिक सुगंध कमी होऊ शकतो. मसाला पूर्ण थंड झाल्यावरच त्याची पूड करावी आणि हवा बंद डब्यात साठवून ठेवावा. हा मसाला अनेक आठवडे ताजा राहत. आणि हो, मसाल्याचं जे चहाचं जास्त प्रमाण वापरू नये, कारण अन्यथा चहाची चव जी आहे ती कडवट होऊ शकते. हवे असल्यास त्यात ताजं आलं आणि तुळशीचे पानं देखील घालावे. बाजारात मिळणाऱ्या चहा मसाल्यापेक्षा हा मसाला शुद्ध असतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.